नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला संविधान दिनाबद्दल एक भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संविधान दिन भाषण. न्याय समतेचा दीप पेटला संविधानाने, हक्क कर्तव्यांची वाट दाखवली जाणीवेने, विविधतेच्या देशाला दिला एकतेचा मान, भारतीय म्हणून अभिमान आपलं संविधान. नमस्कार. प्रमुख उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे 26 नोव्हेंबर, संविधान दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. आपलं भारतीय संविधान जगातील सर्वात मोठं, सर्वसमावेशक आणि मजबूत संविधान आहे. तर आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे देश कसा चालवायचा याचे सर्वोच्च नियम, हक्क आणि कर्तव्यांची दिशा दाखवणारा मार्गदर्शक ग्रंथ. याची खासियत म्हणजे ते फक्त कायद्यांचं पुस्तक नाही, तर भारत देश कसा चालवावा, नागरिकांनी कसं वागावं आणि देश कसा प्रगत व्हावा याचा संपूर्ण नकाशाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत हुशारी, अभ्यास आणि दूरदृष्टीने हा महान ग्रंथ तयार केला. संविधान तयार करण्यासाठी तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस इतका दीर्घ काळ लागला. त्यांनी यामधून आपल्याला 4 अत्यंत महत्त्वाच्या मूल्यांची भेट दिली आहे. ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. ही फक्त पुस्तकी तत्वे नाहीत, हीच आपल्या भारताची ओळख आहे, जी विविध धर्म, भाषा आणि संस्कृती असलेल्या लोकांना एकत्र बांधते. संविधान आपल्याला अनेक हक्क देते, जसे शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क आणि सुरक्षिता जीवनाचा हक्क. त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रीय एकता राखणे, कायद्याचा आदर करणे, पर्यावरणाची काळजी घेणे अशा कर्तव्यांचीही जाणीव करून देते. कारण हक्क आणि कर्तव्यांचा समतोल राखल्यानं समाज अधिक सुंदर आणि सुव्यवस्थित बनतो. मित्रांनो, संविधान दिन फक्त इतिहास आठवण्यासाठी नाही. हा दिवस आपल्याला सांगतो की संविधान जाणणं म्हणजे देशाला समजणं आणि संविधान पाळणं म्हणजे देशाला मजबूत करणं. चला तर मग आजपासून आपण एक प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या हक्कांचा योग्य वापर करू, आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देऊ आणि संविधानातल्या मूल्यांनुसार जगू.
धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.